मोदी है तो मुमकिन है और मोदी रहेंगे, वो जाएंगे नहीं। मोदी मोदी हो रहे से जब तक इलेक्शन है तो देंगे, बाद में बंद होगा, लेकिन ये बंद नहीं होगा, ये हमारा पूरा विश्वास है, ये बंद नहीं होगा। और जरूरी थोड़ी ऐसे अगर बंद हो जाएगा तो हम बीजेपी को छोड़ देंगे, नहीं। पैसा के लिए थोड़े हम बीजेपी को वोट देते हैं। बीजेपी हमारा शान है, बीजेपी हमारा परिवार है। सर कटेंगे, सर झुकेंगा नहीं। आएगा तो बीजेपी बावनकुळे साहेब ही आएंगे। तुम्ही पाहत आहात हिंद भारत डिजिटल। धार्मिक असो किंवा सांस्कृतिक, सर्व काही एकाच ठिकाणी। संवर्धन इत्यादी हवामानाची माहिती फक्त आणि फक्त हिंद भारत डिजिटलवर। महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झालेल्या आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून कामठी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी जाहीर झालेली आहे। आज आम्ही भिलगाव या क्षेत्रात आलेलो आहोत। काय सांगणार आहात तुम्ही? मेरा नाम पल्लवी रजनीकांत खोबरागड़े है। मैं भिलगांव में रहती हूँ। मैं 5-6 साल से भिलगांव में रह रही हूँ। मैं देख रही हूँ कि जब मैं भिलगांव में रहने आई थी तब डेवलपमेंट उतना नहीं था, बट अभी धीरे धीरे भिलगांव में बहुत डेवलपमेंट हो रहा है बीजेपी सरकार के नेतृत्व में। प्लस यहाँ के रोड्स वगैरह में भी बहुत अच्छा काम शुरू है और बहुत अच्छे रोड वगैरह बन रहे हैं। मेरा वोट पूरी तरीके से बीजेपी को ही है, कमल को ही जाएगा और बावनकुळे साहब को ही मेरा वोट जाने वाला है। उनके नेतृत्व में काम बहुत अच्छा चल रहा है। आपल्यासोबत या ठिकाणी भिलगावचे भारतीय जनता पक्षाचे महिला पदाधिकारी देखील आहे, त्यांच्यासोबत बोलण्याचा आपण प्रयत्न। मॅडम, काय सांगणार आहे तुम्ही? भाजपचे पदाधिकारी पण आहात, कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय आपल्याला? ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आहे, तुम्ही महिलांसोबत संपर्कात आहे, इथे काय सांगणार आहे? सगळ्यात आधी जशी आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कामठी मौदा विधानसभेची तिकीट जाहीर झाली, तर खरंच आमच्या गावचा आणि आमच्या विधानसभेमध्ये जो जल्लोषाचा जो उफाड उठला होता ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे। त्याचप्रमाणे सगळे खूप खुश आहेत। त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांना खूप दिवसानंतर मिळालेलं आहे। थोडे नर्वस होते आधी जेव्हा साहेबांची आमची तिकीट कपली होती, पण आता परत त्याच जोमाने आणि त्याच जोशाने आमचे साहेब इथे आलेले आहेत। त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे खरंच डिझर्व करत आहेत यासाठी की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे आमच्या गावात आणि आमच्या विधानसभेमध्ये सगळ्याच्याच घरी, मॅक्झिमम घरी त्यांचे घरगुती संबंध आहेत। त्यांनी घरगुती रिलेशन मेंटेन केलेले आहेत। ते एवढे मोठे प्रदेशाध्यक्ष असूनसुद्धा गेले 3 वर्ष ते म्हणजे त्यांना पूर्ण महाराष्ट्र प्रदेश सांभाळावं लागतं, तरीसुद्धा कोणाच्या सुखात दुःखात कुठे काय झालं जर की ते येऊ शकले तर ते स्वतः येतात किंवा मग त्यांच्या परिवारातून ते कुणाला कुणाला पाठवून त्यांची विचारपूस करून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात। म्हणजे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही जनतेच्या संपर्कात आहे आता? हो, नक्की ते आहेतच आहेत आणि त्यांचा परिवार आणि त्यांच्या परिवारासोबतच आम्ही जेवढे पण कार्यकर्ते आहोत, आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही दुसरे लोक आहोत, आम्ही त्यांच्या परिवारातीलच आहोत। गावातील छोट्या मोठ्या काही असो, प्रत्येक एका फोनवर तुम्ही त्यांच्याकडे गेलेत, कुठलेही लोक त्यांच्याकडे गेलेत आमच्या म्हणजे कामठी मौदा विधानसभेतील, तर ते त्यांची विचारपूस करून मेडिकल प्रॉब्लेम कोणाकडे असतील तर सगळ्यांची आवर्जून ते विचारपूस करून त्यांना जेवढी मदत त्यांना करता येते आणि ते हमखास ते मदत करतातच। बावनकुळे साहेब जर निवडून आले तर तुमचे काय अपेक्षा नेमकी कामाबद्दल इथल्या भिलगाव संदर्भात? खूप छान विषय बोलले। बावनकुळे साहेब हे जिंकून येणारच, हे आमचं मत तर नाही आहे, हे पूर्ण विधानसभेतलं मत आहे। आणि बावनकुळे साहेबांनी या 10 वर्षामध्ये त्यांनी खूप विकासाचे कार्य केले आहेत। मी माझ्या गावाबद्दल बोलेन। आमचं गाव कुठे होतं आणि माझं गाव कुठे गेलं, रोड, रस्ते, नाली, हायमास्ट लाईटपासून मेडिकल फॅसिलिटीपासून सगळ्या, इवन जे आमचे धार्मिक स्थळं आहेत, काही आमचे मंदिरं होते जे म्हणजे बिल्डर्स लोकांनी बनवून ठेवले होते, ते सगळे पडित होते, त्याकडे लक्ष देऊन साहेबांनी त्यांना भरपूर निधी त्यांनी आणि आमचे जे आमदार होते टेकचंदजी सावरकर यांनी मिळून त्याच्यामध्ये दखल घेऊन जास्तीत जास्त फंड आमच्या गावाला दिलं। त्याचप्रमाणे त्यांनी आमच्या विधानसभेमध्ये पण केलेलंच आहे। तसेच आमचा जो मेन रोड आहे भिलगाव गेट ते रनाळा रोड, हा रोड खूप म्हणजे दयनीय झालेला होता।
एका शब्दामध्ये कार्यकर्त्यांच्या आम्ही लगेच त्यांच्याकडे धाव घेतली. काही ॲक्सिडेंट झाले होते, लगेच धाव घेतली आणि मा जगदंबेच्या मंदिरात साहेबांनी लगेच आम्हाला हा रोड सँक्शन करून दिला आणि जास्त वेळ म्हणजे न लावता एका महिन्यामध्ये रोडाचं काम सुरू केलं. असे हा विकास पुरुष, तर नक्कीच जो विकास पुरुष असतो त्याला लोक लाईक करतातच, पसंत करतातच. शहरात जसे गडकरी साहेब एक विकास पुरुष आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, त्या पद्धतीने ग्रामीण भागात पण तुम्ही म्हणजे उल्लेख केलेला आहे की विकास पुरुष म्हणून बावनकुळे साहेबांचा. हो, नक्कीच. ॲक्च्युली असं आहे की म्हणजे आधी कोण होते त्यांच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण बावनकुळे साहेब या गावामध्ये जेव्हापासून ते पदावर आले तेव्हापासून आमच्या गावामध्ये विकासाची नदीच वाहत आहे. म्हणजे म्हटलं ना, कुठलेही कामं त्यांच्याकडे घेऊन जा, तुमचे कामं ते हमखास होतातच. कुठलाही निधी तुम्ही कामांना मागा, थोडं वेळ लागतं, काही कामं लगेच होतात, काही कामांना वेळ लागतं. त्याचप्रमाणे त्यांनी जे आमच्या महिलांसाठी इथे म्हणजे प्रत्येक इथे जे म्हणजे म्हाडाचे जे घरं गेल्या 15 वर्षापासून थोडे जे पेंडिंग होते त्याच्यामध्ये ॲक्शन घेऊन त्यांनी आपली सहानुभूती दाखवून आणि त्यांची प्रॉब्लेम समजून आमच्याकडे जे म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत गोरगरिबांसाठी ते सुद्धा त्यांनी करून दिले. तो पूर्ण समाज, तो पूर्ण महिलांचा ग्रुप, त्याचप्रमाणे आमचं महिला बचत गट पासून सगळे जितके आहेत, ग्रामसंघापासून सगळे ते त्यांच्यासोबत आहेत आणि खूप खुश आहेत. या भागात बावनकुळे साहेबांची पसंती आहे, त्यांचं घर आहे ते आणि आमच्या घरचे ते आमच्या पूर्ण भिलगावाच्या घरचे ते सदस्य आहेत एक, त्यामुळे आणि ते तसेच समजतात. आणि तुम्ही समजू शकता घरातला व्यक्ती आमच्या गावातला म्हणजे घरातला व्यक्ती आमच्या गावातून येईल तर हमखास वोट त्यांनाच जाणार आहे. आणि आम्हीच नाही तर परत आता जी लाडली बहीण आली तर आमच्या BJP सरकारने जो म्हणजे डिसिजन घेतला. ॲक्च्युली मी मागच्या वर्षी MPचे विधानसभा इलेक्शनमध्ये मला पाठवलं गेलं होतं. मी 15 दिवस तिथे वर्किंगला होती. तिथे जो जोश होता लाडली बहिणीचा. लोक म्हणतात की लाडली बहीण ही अफवा आहे, जुमवा. MPमध्ये BJP सरकार आहे आणि मी स्वतः तिथे प्रत्यक्ष जाऊन आले, मी तिथे काम केलेलं आहे. मी महिला बचत गटाची अध्यक्ष आहे नागपूर जिल्ह्याची. मी तिथे 15 दिवस कामाला गेली, सर्वेला गेली. तिथे सुद्धा तुम्ही सांगा ज्या ठिकाणी आता म्हणजे मागच्या वर्षी मी गेली आणि कंटिन्यू तिथे सुरू आहे, तर जिथे BJP सरकार आमची सरकार राहील तिथेही बंद होऊ शकत नाही. ताईसोबत काही महिला देखील या ठिकाणी आहे. काय मत आहे ताई आपलं? माझं मत बावनकुळे साहेबांकरता आहे. मी इथे भिलगावला तिथे मंदिराचं पूर्ण काम चालू आहे आता. आधी तर असंच पडलेलं होतं मंदिराला, ते दिवाल, कंपाऊंड वॉल वगैरे आणि समाज भवन हे सर्व त्यांनी आपल्याकडून मदत केलेली आहे. आणि इथे पण चांगला रोड वगैरे होत आहे. धार्मिक कामात पण बावनकुळे साहेबांचा हो, त्यांनी धार्मिक कामामध्ये पण खूप मदत केली आहे आणि हे खूप चांगलं आहे. त्याच्याकरता माझ्याकडून तर कमळलाच वोट जाईल. आणि समोर पण जे आता हिंदू मुस्लिम होत आहे आणि हे सर्व बघून असं भीती वाटते की आपलं हे महाराष्ट्र आणि हिंदुस्तान बांगलादेश नाही बनला पाहिजे. याच्यावर लोकांनी हा विचार केला पाहिजे. मैं गायत्री सिंह बीजेपी यानी हम लोग बीजेपी को ही शुरू से वोट देते हैं और बीजेपी हमारा है, हम बीजेपी का है. बीजेपी हमारा शान है. बावनकुळे जी जो है वो यानी वो तो है, सबको मालूम है, लेकिन वो ऐसा नहीं है यहाँ कोई नेता और मंत्री है. नेता मंत्री के साथ वो हमारे परिवार है, वो परिवार के हमारे सदस्य हैं. उनका जितना 16 आना क्या 20 आना एकदम गारंटी है. वो जीत के आएंगे, हम उनको ही वोट देंगे. हम वोट उनको ही देते हैं, वो नहीं हारेंगे. और वो जो अभी लाडली बहन को जो पैसा दिलाए हैं बीजेपी जो दिलाए हैं, वो दिला के तब जो समझदार है उनको तो दिए नहीं दिए फ़र्क नहीं पड़ता, लेकिन जो गरीब है उनको तो इतना खुशी है. से कांग्रेस वाले बोल रहे हैं से जब तक इलेक्शन है तो देंगे, बाद में बंद होगा, लेकिन ये बंद नहीं होगा. ये हमारा पूरा विश्वास है, ये बंद नहीं होगा. और ज़रूरी थोड़ी ऐसे अगर बंद हो जाएंगे तो हम बीजेपी को छोड़ देंगे. नहीं, पैसा के लिए थोड़े हम बीजेपी को वोट देते हैं. बीजेपी हमारा शान है, बीजेपी हमारा परिवार है. सर कटेंगे, सर झुकेंगे नहीं. आएंगा तो बीजेपी बावनकुळे साहब ही आएंगे, एक गारंटी के साथ. राम मंदिर के बारे में क्या हुआ? राम मंदिर तो बनाए, वो तो सबको पता है. वो तो मोदी जी आए तो राम मंदिर आए. मोदी जी आए तो राम मंदिर आए. अयोध्या जी बन गए. अयोध्या जी में आज देखिए, अयोध्या के वजह से पूरा इंडिया का रोशन है. पूरा इंडिया यानी विदेश तक चले गया. राम मंदिर के वजह से इंडिया का और शान बढ़ गया. ये किसने किया? मोदी जी किए.
ये बीजेपी वाले की है। हाँ, तो शुरुआत नीचे से की है तो ऊपर तक चले गए। मोदी जी को बहुत लोग बुरा भी मोदी जी बोला ने अदर बहुत है, से काम किए लेकिन मोदी जी जो किए वो नहीं कोई किया और नहीं कोई करेगा। वर्षों साल बाद राम जी को बरसों साल इंतजार करते, कितना पुश्तानी हमारा चले गए, लेकिन राम जी के अयोध्या जी हमारे के राम मंदिर जी नहीं अपनी बना। जगह स्थापित हुए लेकिन हैं, ये आज बहुत बड़ी राम बात जी है। आए, राम मोदी है तो मुमकिन है। मोदी है तो मुमकिन है, और मोदी रहेंगे, वो जाएंगे नहीं। मोदी रहेंगे। भानुकुँवरे साहब जीत के आएंगे, हमारा वोट उनको ही जाएगा। इसके पहले भी मैं वहाँ पे मीडिया वाले आए थे, वहाँ पर मैं बताई थी से हम बीजेपी का है, बीजेपी हमारा है, सर कटेगा झुकेगा नहीं। बीजेपी आएंगे, मोदी जी आएंगे, अपना भानुकुँवरे साहब आएंगे, एकदम फडणवीस साहब आएंगे, नितिन गडकरी जी आएंगे, सब आएंगे और हमारा शान बढ़ जाएगा, उनका मान बढ़ जाएगा, हमारा शान बढ़ जाएगा। चंद्रशेखर बावनकुळे या आधी देखील या भागातील आमदार होते। पुन्हा आमदार झाल्यानंतर पुन्हा अजून कार्याला गती येणार आहे। गावाला शहर बनवण्याचे काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे असं भिलगावच्या रहिवासींनी सांगितलेलं आहे। हिंद भारत डिजिटलकरिता मी श्याम देशकर, नागपूर। भारत माता की